वेलकम टू BCS वाला. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं डेटा टाइप्स, डेटा टाइप, बेसिक डेटा टाइप, युजर डिफाइंड डेटा टाइप्स. आज आपण पाहणार आहोत टोकन्स. आता मेनली सी टोकन्सचा यूज का होतो ते समजून घ्या, कारण सी टोकन्सच्या यूज मध्ये तुम्हाला क्लिअर होणार आहे व्हेरिएबल्स कसा डिक्लेअर करायचा, कीवर्ड्स काय काय असतात, कॅरेक्टर नेमकी काय असतो, कॉन्स्टंट्स कसे डिक्लेअर करायचे आणि मोस्ट इम्पॉर्टंट ऑपरेटर्स. का? बिकॉज यामध्ये क्लिअर होणार आहे तुम्हाला मॅथमॅटिकल इन्स्ट्रक्शन कशा राईट करायच्या, प्लस मायनस डिव्हिजन ऑपरेटर कसे वापरायचे, लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू कसं यूज करायचं, या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. 2 सेशन्स मध्ये आपण व्हिडिओज करतोय. सी टोकन 2 पार्ट मध्ये डिवाइड करतोय. फर्स्ट व्हिडिओ मध्ये असणार आहे आयडेंटिफायर, कीवर्ड्स, कॉन्स्टंट आणि सेकंड व्हिडिओ मध्ये असणार आहे ऑपरेटर्स. चला मग सुरू करूया सी टोकन्स. सो सी टोकन दॅट मीन्स सी प्रोग्रामिंग करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी लागणार आहे, एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल तर कसं डिक्लेअर केला जातो, एखादा कॉन्स्टंट डिक्लेअर करायचा असेल तर काय करायचं, किंवा कीवर्ड्स म्हणजे काय असतं, हा सगळा प्रकार आपल्याला माहिती आहे. सो बेसिकली सी टोकन्स हे 5 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेले आहे. त्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे आयडेंटिफायर. आयडेंटिफायर मीन्स काय, व्हॉट आर द नेम गिवन टू व्हेरिएबल, फंक्शन, एक्सेल. म्हणजेच काय, तर जिथे कुठे तुम्हाला नाव द्यायचे, मग तुम्ही ते व्हेरिएबलला नाव देताय, फंक्शनला नाव देताय, प्रोग्रामला नाव देताय. इव्हन जर तुम्हाला कुठेतरी नेमिंग करायचं आहे, नाव द्यायचं आहे, तर त्याला काय यूज करायचं, आयडेंटिफाय. मग जर तुम्हाला नाव द्यायचं असेल, व्हेरिएबलला नाव द्यायचं असेल, फंक्शनला नाव द्यायचं असेल, तर त्याचे काही रूल्स आहेत. मग रूल्स काय, रूल्स फॉर डिफाइनिंग आयडेंटिफायर. रूल्स आयडेंटिफाय म्हणजे काय, एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल किंवा एखाद्या व्हेरिएबलचं नाव ठेवायचंय, तर ते नाव ठेवताना काय रूल आहे, तर फर्स्ट रूल आहे डू नॉट स्टार्ट विथ डिजिट. दॅट मीन्स डिजिटना सुरुवात करायची नाही, 0 to 9 नी सुरुवात करायची नाही. सेकंड, स्पेशल सिम्बॉल नॉट अलाउड. म्हणजे काय, स्पेशल सिम्बॉल म्हणजे कोणते, ऍट द रेट यूज करू शकत नाही, कॉमा यूज करू शकत नाही, सेमीकोलन यूज करू शकत नाही, राउंडेड ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट, व्हॉटएव्हर. जेवढे तुमचे कीबोर्ड सिम्बॉल्स असतात ना, अदर दॅन अल्फाबेट अँड डिजिट, हे सोडून जे काही सिम्बॉल्स असतील ते तुम्ही यूज करू शकत नाही व्हेरिएबलचं नाव देता. थर्ड वन, ब्लँक स्पेस और व्हाईट स्पेस नॉट अलाउड. म्हणजेच काय, का तुम्ही एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करताय, फॉर एक्झाम्पल मला माझ्या व्हेरिएबलचं नाव ठेवायचंय बेसिक सॅलरी, असं नाव ठेवायचंय, तर तुम्ही याच्यामध्ये काय देऊ शकत नाही, स्पेस देऊ शकत नाही. पण आता मला नाव ठेवायचंय, मग कसं ठेवणार, तर त्याला तुम्ही यूज करू शकता अंडरस्कोर. म्हणजे पहा, यूज अंडरस्कोर टू जॉइन और फिर स्टार्ट विथ अल्फाबेट और अंडरस्कोर. म्हणजेच काय, तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, अंडरस्कोर यूज करू शकता, किंवा तुम्हाला सुरुवात करायची एखाद्या व्हेरिएबलच्या नावाची, तर तुम्ही असं पण करू शकता. पण एक तर तुम्हाला सुरुवात कशाने करावं लागेल, अंडरस्कोरनी सुरुवात करावं लागेल, किंवा सेकंड ऑप्शन कंपल्सरी तुम्हाला कशाने सुरुवात करायची आहे, अल्फाबेट. इन द सेन्स तुम्हाला 5 रूल लक्षात ठेवायचे. 6वा एक रूल आहे कीवर्ड नॉट युज्ड ॲज आयडेंटिफायर. म्हणजे काय, का तुम्ही कीवर्ड म्हणजे रिझर्व वर्ड आहे. सी प्रोग्रामिंगने काही वर्ड असे ठेवलेले आहे रिझर्व, का जे तुम्ही काय करू शकत नाही, व्हेरिएबलचं नाव म्हणून काय करू शकत नाही, यूज करू शकत नाही. बेसिकली 6 रूल आहे जे तुम्हाला आयडेंटिफायर म्हणजे एखाद्या व्हेरिएबलला नाव देताना काय करायचे, फॉलो करायचे. फर्स्ट रूल काय, स्टार्ट करायचं नाही डिजिटला, म्हणजे 0 to 9 कशाने सुरुवात करायची नाही.
सेकंड, स्पेशल सिम्बॉल तुम्हाला अलाउड नाहीये, म्हणजे तुम्ही कोणता @ एक्सक्लेमेटरी क्वेश्चन मार्क असं काही यूज करू शकत नाही. ब्लँक स्पेस म्हणजे तुम्हाला नाव देताना स्पेस ठेवायचा नाहीये. मग ह्या गोष्टी जर तुम्हाला ठेवायच्या नाहीये तर मग ठेवायचं काय? का तुम्हाला कंपल्सरी अल्फाबेट किंवा अंडरस्कोरनी चालू करायचंय आणि तुम्ही कीवर्ड यूज करू शकत नाही. ॲज अ व्हेरिएबलचं नाव, फंक्शनचं नाव यूज करू शकत नाही. का? कारण ते स्पेशल वर्ड आहे, सिस्टीमने ऑलरेडी रिझर्व करून ठेवलेली. मग जर पाहिलं गेलं तर मग व्हॅलिड कोणते, अनव्हॅलिड कोणते किंवा इनव्हॅलिड कोणते? व्हॅलिड आणि इनव्हॅलिड कसं करणार? का व्हॅलिड आयडेंटिफायर कोणते, इनव्हॅलिड कोणते? ते एक डेमो एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगतो व्हॅलिड कोणते, इनव्हॅलिड कोणते. ओके, पहा व्हॅलिड आयडेंटिफायर. व्हॅलिड कोणते? मी एखाद्या व्हेरिएबलचं नाव एबीसी ठेवलं, ओके, नो इश्यूज. मी एखाद्याचं नाव ठेवलं बेसिक अंडरस्कोर सॅलरी, ओके. मी एखाद्याचं नाव ठेवलं अंडरस्कोर बेसिक, चालेल. मी असंही ठेवू शकतो 8732. म्हणजे तुम्ही म्हणता इथं डिजिट आला आहे, पण माझं अल्फाबेटनी स्टार्ट झालेलं आहे. डिजिटनं स्टार्ट करतोय, अल्फाबेटनं स्टार्ट करून आपण पुढे डिजिट काय करू शकतो, यूज करू शकतो. अंडरस्कोरनं स्टार्ट करू शकतो. इव्हन मी असं करू शकतो अंडरस्कोर 1 2 3, हे सुद्धा व्हॅलिड आहे. कारण का? अंडरस्कोर मी काय करतोय, चालू करतोय. आपल्याला काय करायचं, कंपल्सरी स्टार्ट करता तुम्ही काय यूज करा, एक तर अल्फाबेट यूज करा किंवा अंडरस्कोर यूज करा. जॉईन करत असेल तर तुम्ही अंडरस्कोर यूज करा. फक्त इनव्हॅलिड मध्ये कोणते मोडली जाते, एक 1 2 3 डिजिट ना स्टार्ट आहे किंवा तुम्ही 7 ABC घेतलं, डिजिट ना स्टार्ट आहे, अलाउड नाहीये. किंवा तुम्ही असं घेतलं ईमेल @ तुम्ही स्पेशल सिम्बॉल वापरला, नॉट अलाउड. तुम्ही असं दिलं बेसिक सॅलरी, स्पेस ठेवला मध्ये, नॉट अलाउड. किंवा तुम्ही काय केलं नाही, इफ एल्स हे वापरलं. आता तुम्ही म्हणता कसं, इफ आणि एल्स मध्ये, इफ आणि एल्स मध्ये पुढे सिम्बॉल नाहीये, डिजिट पण नाहीये, डिजिटचा स्टार्ट नाही, ते व्हॅलिड का नाही? बिकॉज हे दोन काय कीवर्ड्स आहेत आणि कीवर्ड्स असल्यामुळे ते काय रिझर्व आहे, ते तुम्ही यूज करू शकत नाही. यांचा वेगळा पर्पज आहे. म्हणजे काय, इनव्हॅलिड मध्ये तुम्हाला काय येणार आहे, डिजिट ने स्टार्ट होणारे स्पेशल सिम्बॉल असणारे, स्पेस असणार किंवा कीवर्ड असणार, हे आमच्या इनव्हॅलिड मध्ये. व्हॅलिड मध्ये दोनच गोष्टी, अल्फाबेट न चालू आहे किंवा अंडरस्कोर चालू आहे. लक्षात आलं? These are the identifier. Identifier means what is the name किंवा आपल्याला जे काही नाव द्यायचं असतं त्याला काय म्हटलं जातं, आयडेंटिफायर. These are the first tokens. Now second token is keyword. What is keyword, man? Keywords means it is reserved word by C program that cannot use as identifier. म्हणजेच काय, सी प्रोग्रामकडे काही वर्ड रिझर्व आहे जे तुम्ही आयडेंटिफायर म्हणजे व्हेरिएबलचं नाव म्हणून तुम्ही यूज करू शकत नाही. दॅट इज द कीवर्ड. कीवर्ड म्हणजे रिझर्व वर्ड. काही वर्ड अशा आहे का जे सी प्रोग्रामरने रिझर्व ठेवलेले. असे किती वर्ड आहे इन सी प्रोग्राम? देयर आर 32 कीवर्ड्स. किती कीवर्ड्स आहे टोटल? 32 कीवर्ड्स आहे. मग कोणते कोणते कीवर्ड्स आहे पहा. बेसिक डिफरन्स, इंटीजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल, वॉइड, बोलिया. आता मागच्या सेक्शन मध्ये पाहिजे आपण, मागच्या लेक्चर मध्ये पाहिले होते सगळे डेटा टाइप्स. ओके, नंतर तिथे पाहिलं आपण युनियन, स्ट्रक्चर, त्यानंतर इफ, एल्स, फॉर, व्हाईल, डू, रिटर्न, ब्रेक, स्विच, कंटिन्यू, कॉन्स्ट, त्यानंतर स्टॅटिक, इनम,
एक्सटर्न, ऑटो, रजिस्टर, ओलाटाई, त्यानंतर वॉइड. असे तुम्हाला 32 कीवर्ड्स आहे. खूप सारे कीवर्ड्स आहे, असे 32 कीवर्ड्स आहे. आता इथे मी काही राईट केलेले आहे, काही रिमेनिंग आहे. ते पहा, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल, वॉइड, बुल, बुलियन्स, युनियन, स्ट्रक, इफ, एल्स, फॉर, व्हाईल, डू, रिटर्न, ब्रेक, स्विच, कंटिन्यू, कॉन्स्ट, स्टॅटिक. अजून एक आहे गो टू, ओलाटाईल, टाईप डे, एक सेकंड करू. असे तुम्हाला काय करायचे, 32 कीवर्ड्स यूज करायचे. 32 कीवर्ड्स कशासाठी, का सी प्रोग्रामिंगने तुम्हाला 32 कीवर्ड्स प्रोव्हाइड केलेले आहेत. 32 कीवर्ड्स म्हणजे काय, कीवर्ड्स म्हणजे काय, इट इज अ रिझर्व वर्ड बाय अ सी प्रोग्राम. असे वर्ड जे सी प्रोग्रामने काय केलेले तुमच्यासाठी रिझर्व ठेवलेले, जे तुम्ही व्हेरिएबलचं नाव म्हणून काय करू शकत नाही, यूज करू शकत नाही. हे सगळे रूल फॉलो करतात ऍडिटिव्हचे. अल्फाबेट चालू आहे, स्पेस पण नाहीये, स्पेशल सिम्बॉल पण नाहीये, सगळे रूल फॉलो करतात. तरी पण आपण व्हेरिएबलचं नाव म्हणून हे यूज करू शकत नाही, बिकॉज इट इज अ कीवर्ड्स, मीन्स रिझर्व बाय सी प्रोग्राम. ओके, सेकंड ओपन सवाल. फर्स्ट इज आयडेंटिफाय, सेकंड इज कीवर्ड्स. नाउ थर्ड वन इज कॉन्स्टंट. What is constant? त्याच्या नावानुसार constant means, it means fixed value that cannot change in over all program. म्हणजे काय, का कॉन्स्टंट जर तुम्ही डिक्लेअर केला किंवा एखाद्या व्हेरिएबलला जर तुम्ही कॉन्स्टंट म्हटले तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू चेंज करता येणार नाही. फॉर एक्झाम्पल पायची व्हॅल्यू फिक्स आहे 3.40, युनिव्हर्सल आहे, ती कितीही चेंज करायचा प्रयत्न केला तर चेंज होणार नाही. मग सी मध्ये जर एखादा कॉन्स्टंट डिक्लेअर करायचा असेल तर कसा केला जातो, टू डिक्लेअर कॉन्स्टंट यूज कॉन्स्ट कीवर्ड. आपल्याला जर एखादा व्हेरिएबल कॉन्स्टंट डिक्लेअर करायचा असेल तर कीवर्ड काय यूज करायचा, कॉन्स्ट नावाचा कीवर्ड यूज करायचा. म्हणजे कॉन्स्ट डिक्लेअर केला, पुढे तुम्ही जो डेटा टाइप सांगणार तो काय झाला त्याचा कॉन्स्टंट. मग याच्यामध्ये टाईप आहे इंटिजर कॉन्स्टंट, फ्लोटिंग पॉइंट कॉन्स्टंट, कॅरेक्टर कॉन्स्टंट. आता हे कसं घेतलं तर, फॉर एक्झाम्पल इंटिजर कॉन्स्टंट मी कसं डिक्लेअर करणार, कॉन्स्ट इंटिजर ए इक्वल टू 30. म्हणजे काय, का ए ची व्हॅल्यू जी मी 30 डिक्लेअर केली, हा पूर्ण एक्झिक्युशन होईपर्यंत संपेपर्यंत मी ए ची व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. हा ए दुसऱ्या व्हॅल्यू मध्ये घेऊ शकतो मी, पण ए ला मी मॉडिफाय करू शकत नाही. कॉन्स्ट कीवर्ड लागला त्यामुळे तो काय झाला, फिक्स झाला, त्याला चेंज करता येत नाही. फ्लोटिंग पॉइंट म्हणजे कोणता घेतला, कॉन्स्ट फ्लोट पाय इक्वल टू 3.40. तसंच कॉन्स्ट कॅर एक्स इक्वल टू झेड. म्हणजेच काय, मी जी व्हॅल्यू त्या व्हेरिएबलला दिली ती व्हॅल्यू मला पूर्ण प्रोग्राम मध्ये कुठेही चेंज करता येणार नाही. दॅट इज द मिनिंग ऑफ कॉन्स्टंट. हे झाले तुमचे 3 टोकन्स. अजून 2 टोकन्स बाकी आहे जे आपल्याला नेक्स्ट सेशन्स मध्ये घ्यायचे. ओके,